नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीचं भूगोलाचं पहिलं चॅप्टर लोकसंख्या भाग 1 आपण बघणार आहोत. हे चॅप्टर 12वी भूगोल आणि एकूणच स्पर्धा परीक्षा या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिलं आणि दुसरं चॅप्टर हे डिपेंड ऑन इच अदर आहे, एकमेकांवरती अवलंबूनच आहे. तर लोकसंख्या भाग 1 हे चॅप्टर बघत असताना काही ज्या भौगोलिक संकल्पना आहेत, विशेषतः लोकसंख्येच्या अनुषंगाने त्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे ती म्हणजे जन्मदर. आता कशाला म्हणतात जन्मदर? तर एखाद्या प्रदेशामध्ये दर हजारी लोकसंख्येमागे किती जिवंत अभ्रक जन्माला येतात. ऍक्च्युली जे नवीनच ठीक आहे आत्ताच जन्माला आलेलं जे बाळ आहे त्याला आपण अभ्रक म्हणत असतो. तर जन्मदराची व्याख्या काय आहे? तर एखाद्या प्रदेशामध्ये दर हजारी लोकसंख्येमागे किती जिवंत अभ्रक जन्माला येतात त्याला आपण म्हणतो जन्मदर. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे मृत्यूदर. कशाला म्हणतात मृत्यूदर? तर एखाद्या प्रदेशामध्ये दर हजारी लोकसंख्येमागे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे काय? मृत्यूदर. तर ह्या दोन संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी क्लिअर करून घेणं आवश्यक आहे. लोकसंख्या भाग 1च्या संदर्भात आपण बघत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की फक्त राज्याचंच नाही, देशाचंच नाही, तर जगाच्या लोकसंख्येचा अभ्यास केल्यानंतर त्या लोकसंख्येकडे आपण व्यवस्थित त्या ठिकाणी बघितल्यानंतर तिचा आकृतीबंध लक्षात घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की जागतिक लोकसंख्येचं जे वितरण आहे ते अगदी असमान आहे. मग आता लोकसंख्या भाग 1 पहिल्या चॅप्टर मध्ये आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की लोकसंख्येचं जे वितरण आहे जागतिक लोकसंख्येचं ते असमान का आहे, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की मग ही जी लोकसंख्या डिस्ट्रीब्यूट झालेली आहे वेगवेगळ्या भागामध्ये, काही लोकसंख्या मग ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी आहे, काही लोकसंख्या शहरी भागामध्ये आहे, काही लोकसंख्या निमशहरी भागामध्ये आहे. तर कोणकोणते असे घटक आहे की ते लोकसंख्येच्या या वितरणावरती परिणाम करत असतात. ठीक आहे, मग त्यामध्ये आपल्याला पुढे बघायचंय काही प्राकृतिक घटक आहे, नैसर्गिक घटक. त्यामध्ये जसं की हवामान आहे, पाणी आहे, मृदा आहे, मानवी घटकांमध्ये शेती आहे, खाणकाम आहे, रोजगार आहे, असे भरपूर सारे घटक आहे की जे लोकसंख्येवरती त्या ठिकाणी परिणाम करत असतात. तर आता याच्यामध्ये बघा जागतिक वितरण जे आहे लोकसंख्येचं ते आपल्याला असमान असलेलं पाहायला मिळतं. खंडनिहाय तुम्ही आशिया खंडातील लोकसंख्या जर घेतली तर तिचं प्रमाण वेगळं आहे. आशिया खंडातील लोकांचे व्यवसाय वेगळे आहे, आफ्रिका खंडातील वेगळे आहे. असंच त्या ठिकाणी वेगवेगळे खंड म्हणजे खंडनिहाय सुद्धा जे वितरण आहे ते आपल्याला असमान असल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आता आपल्याला भूगोलामध्ये लोकसंख्येची घनता काढता आली पाहिजे किंवा लोकसंख्येचे घनता काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? तर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटर मध्ये, आणि मग आपल्याला इज इक्वल टू त्या ठिकाणी जी मिळते ती लोकसंख्येची घनता असते. आता आपण बघितलं खंडनिहाय वितरण वेगवेगळं आहे, ठीक आहे, जागतिक स्तरावरील वितरण असमान आहे. तर मग त्याच्यावरती परिणाम करणारे घटक कोणते? मित्रांनो बघा, वितरणावरती परिणाम करणारे जे घटक आहे त्यामध्ये जे आहे काही घटक हे प्राकृतिक आहे. आता बघा आपण ज्या परिसरामध्ये राहतो किंवा आपल्याला ज्या ठिकाणी राहायचं आहे किंवा मानवाला ज्या ठिकाणी वस्ती तयार करायची आहे तर तेथील जे हवामान